सगळे कीर्तनकार इथं आले की हेच वाक्य सांगतात की हा मनुष्य जन्म आपल्याला 84 लक्ष योनीतून मिळालेला आहे, नाही का. त्याचा सांभाळ केला पाहिजे, त्याचा वापर योग्य तऱ्हेने केला पाहिजे. आम्ही उपयोग करतो या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर, पण कसा करतो? मनःपूतं समाचार्य. आम्हाला जे वाटेल तसं वागतो, आणि जे वाटेल तसं वागलं की मग आपल्या मनुष्य देहाचं तर सार्थक होत नाहीच, पण आपल्या पितरांच्या सुद्धा ऋणातून मुक्त व्हायला आपल्याला कुठेतरी आडकाठी येते. जोपर्यंत आपण माणसासारखं वागत नाही ना, तोपर्यंत आपल्या मनुष्य देहाचं सार्थक होत नाही. मनुष्य देहामध्ये येण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. आपल्याला वाटतं की हा आज आपल्याला सहज मिळालेला आहे. अहो, सहज काही मिळत नाही. ह्या जगामध्ये सहज काहीही मिळत नाही. श्वास घ्यायचा झाला तरी सुद्धा तो सहजासहजी घेता येत नाही. अहो, काही वेळेला असं होतं की डॉक्टरांना आपल्याला तो श्वास घ्यायला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते, तेव्हा तो श्वास घेता येतो. येतो का घेता? नाही येतो. श्वास सुद्धा सहज घेता येत नाही, काहीच सहज. म्हणून तर एका कवयित्रीने म्हटलंय, सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, जे सदूर जे असाध्य तेथे मन धावे. जे सहज मिळतं ना त्याच्यामध्ये आम्हाला समाधान, आम्हाला झटके मिळाले यात काही अर्थ नाही, फालतू आहे, नाही का. पण कधीतरी मिळालं किंवा मिळालं नाही की मग आम्ही त्याच्या मागे धावतो. आम्ही कशाच्या मागे धावतो? भगवंताचं नाम खरं इतकं सोपं आहे की ते नाव घेतल्याने आपल्या त्या जन्माचं सार्थक होतच होतं, पण आपल्या पितर सुद्धा उद्धरून जातात. पण आम्ही ते घेत नाही. आम्हाला असं वाटतं की ते काय भगवंत काय आमच्याकडनं घेतो का, कधी म्हणतो का मध्ये. पण मला हे वाक्य फार आवडतं की भगवंत कधी आपल्याला म्हणत नाही, बाई ग तुला माझं नाव घ्यायचं ना, इथे 5,000ची हुंडी टाक, एक 25,000 डोनेशन दे तर माझं. असं कधी भगवंत म्हणतो का? नाही म्हणत. म्हणून आम्ही त्याचं नाव घेत नाही. घेतो का त्याचं नाव? पण पुढचं वाक्य लक्षात घ्या. जर आमचं एखादं काम व्हावं वाटत असेल आणि आम्हाला जर कळलं की अमुक एक व्यक्तीकडे गेलं की ते आमचं काम करणार आहे, गेल्याच पहिलं ते आम्हाला विचारतात, देणार काय? नाही, काम करतो पण देणार